संकेत बाबरे जो पहिले षटक त्यांनी फेकला होता तोच गोलंदाज मात्र कुठेतरी खरसोंडी संघाला मोठ्या धावसंख्या निश्चितच उभारायला लागतील कारण का हा चेंडू देखील पूर्ण मानायचा एकदा आणि मात्र पंच निर्णय पंच आउट आहे. चला फलंदाज बाद आहे मात्र एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद आहे. चौथा झटका मला तर वाटतं बसलाय खरसोंडी संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणाले कर्जत संघाकडून आपला वंजारपाडा संघ जो आहे एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अजूनपर्यंत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नौका मात्र फलंदाज आता मात्र क्रीजवरती गेला आहे. सूरज नलावडे आता मात्र हा देखील मारण्याचा प्रयत्न करतो मात्र निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र निश्चित होतीये. सुरेख गोलंदाजी मला वाटतं कुठेतरी कर्जतच्या वंजारपाडा संघाने कुठेतरी हेरलंय की बाबा या फलंदाजासाठी कुठल्या प्रकारची टप्प्याची गोलंदाजी करायची आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत मारून देत नाहीये आणि मला तर वाटतं वारंवार निर्धाव चेंडूची सांगता मात्र निश्चितच वंजारपाडा संघाकडनं होत आहे. हा चेंडू देखील मारण्याची बेता मात्र पूर्ण एकदा बीट केलाय फलंदाजाला. फलंदाज मात्र बघता बघता हा चेंडू मात्र निश्चित जातो निर्धाव. याच दरम्यान फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 3 षटकार जर मारले तर अतुलजी केलेटकर साहेबांकडे 3 आणि हा मात्र दरम्यान विचित्र मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा मारण्याच्या बेतामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. 3 षटकार जर लगातार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक आहे मात्र मारण्याच्या बेतात फलंदाज मात्र बाद होतोय. डीजे पुढील चेंडू हा देखील मारण्याच्या बेतामध्ये मात्र वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होते. खरसोंडी संघाने जरा जाणलं पाहिजे की बाबा कुठेतरी 1-2 धावा देखील निघू शकतात पण वारंवार सुयोगजी देशमुख साहेब कुठे असतील तर त्यांनी देखील निश्चितच आपल्या स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे. पुढील चेंडू हा चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. मेडनवर फेकली आहे गोलंदाजानं. निश्चितच टाळ्या वाजवायच्या त्या गोलंदाजासाठी. वंजारपाडा संघ असतील त्यांचे पाठीराखे असतील. एक सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या